शिवान रवींद्र देवेकर. मी आता 4थी शिकतो. माझ्या शाळेचे नाव चिपा प्राथमिक शाळा, कुंभारगाव नंबर 1. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजी वर्ग व मित्रमैत्रिणींनो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला व त्यांच्या आईचे नाव विठाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव पैवंत असे होते. यशवंतरावांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आई विठाबाई यांनी खूप कष्ट केले व यशवंतरावांना शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले व त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूर, पुणे येथे झाले. 1 मे 1960 रोजीला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा या नवीन राज्याचे मंत्री झाले ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. त्या सर्वच खात्यात त्यांनी स्वतःच्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला. अशा पद्धतीने त्यांनी